नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया बॅक्स रुपीज 139.06 कोटी एक्सपोर्ट ऑर्डर फ्रॉम जिंदल एनर्जी बोट्सवाना. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला जिंदल एनर्जी बोट्सवाना PTY लिमिटेडकडून $16.6 मिलियन म्हणजे जवळपास 139 कोटी रुपयाचा इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 12 डिफरंट टाईप्सच्या ट्रान्सफॉर्मर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरमुळे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडचा बिझनेस आफ्रिकन मार्केटमध्ये सुद्धा वाढला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन सेक्युअर रुपीज 1341 करोड टनल प्रोजेक्ट इन केरला फ्रॉम कॉनकॅन रेल्वे. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला केरलामध्ये कोनकॅन रेल्वे कडून टनल प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1341 कोटी रुपये. चला आता बोलूया V2 रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पहिले V2 रिटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची टोटल हिस्सेदारी होती 54.24%. म्हणजे V2 रिटेल लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपजवळ टोटल शेअर होते 1,87,60,764 शेअर. आणि मित्रांनो, आता प्रमोटर्सने V2 रिटेल लिमिटेडची 0.02% हिस्सेदारी सेल केली. म्हणजे या कंपनीचे 5,874 शेअर सेल केले. आणि मित्रांनो, या सेलिंगनंतर आता प्रमोटर्स जवळ V2 रिटेल लिमिटेडची 54.22% आहे. म्हणजे V2 रिटेल लिमिटेडचे 1,87,54,890 शेअर आता V2 रिटेल लिमिटेडचे प्रमोटर्स जवळ आहे. चला आता बोलूया फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी शेअर गेन आफ्टर बॅगिंग थर्ड 170 मेगावॅट ऑर्डर फ्रॉम AMPIN एनर्जी ट्रान्झिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला थर्ड सक्सेसिव्ह ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? AMPIN एनर्जी ट्रान्झिशनकडून. कशासाठी? टू डी कार्बोनाइज इंडियाज पॉवर डिस्ट्रीब्युशन सेक्टर. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला AMPIN एनर्जीकडून थर्ड सक्सेसिव्ह रिपीट ऑर्डर मिळाला आहे 170.1 मेगावॅटचा. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट कर्नूल, आंध्र प्रदेश मध्ये डेव्हलप होणार आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड आणि NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड साइन PPA विथ NHPC फॉर 250 मेगावॅट प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला. कोणासोबत? NHPC लिमिटेडसोबत. कशासाठी? राजस्थान मध्ये 250 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी म्हणजे FDRE साठी.
चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 585 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे ऑर्डर कशासाठी मिळाले आहे? तर मित्रांनो, हे कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला हे ऑर्डर मिसाईलच्या फायर कंट्रोल आणि सायटिंग प्रणाली, कम्युनिकेशन इक्विपमेंट, जॅमर्स, स्पेअर्स, सर्व्हिसेस इत्यादीसाठी मिळाले आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL विन्स कॉन्ट्रॅक्ट टू बिल्ड स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स, बिकम्स इंडियाज थर्ड रॉकेट लॉन्चर. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 511 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? स्मॉल सॅटेलाइट लॉन्च सर्व्हिसेस बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इंडियाची थर्ड रॉकेट मेकर कंपनी बनली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नेस्ले इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सेन्सेक्स रेजिग ट्रेंट BEL टू रिप्लेस नेस्ले इंडसइंड. तर मित्रांनो, जसा NSEचा मेजर इंडेक्स निफ्टी 50 आहे, तसाच BSEचा मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्स आहे. आणि मित्रांनो, आता या BSE सेन्सेक्स या इंडेक्समध्ये सोमवारपासून म्हणजे 23 जून 2025 पासून काही चेंजेस होणार आहे. आणि मित्रांनो, या चेंजेसमध्ये BSE सेन्सेक्स मध्ये टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड आणि डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ॲड होणार आहे BSE सेन्सेक्स इंडेक्समध्ये. आणि BSE सेन्सेक्स इंडेक्समधून नेस्ले इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होणार आहे 23 जून 2025 म्हणजे सोमवार पासून. तर मित्रांनो, BSE सेन्सेक्समध्ये डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, काही ब्रोकरेजचं असं म्हणणं आहे की यामुळे या कंपनीमध्ये 345 ते 354 मिलियन डॉलरचा इन्फ्लो पाहायला मिळू शकते, म्हणजे अराउंड 2,995 कोटी रुपये ते 3,073 कोटी रुपयाचा इन्फ्लो या डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, BSE सेन्सेक्समध्ये टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड सुद्धा ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेजचं असं म्हणणं आहे की यामुळे या कंपनीमध्ये 290 मिलियन डॉलर ते 304 मिलियन डॉलरपर्यंतचा इन्फ्लो, म्हणजे जवळपास 2,900 कोटी ते 3,040 कोटी रुपयांपर्यंतचा इन्फ्लो टाटा ग्रुपच्या ट्रेंट लिमिटेडमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, BSEच्या सेन्सेक्समधून नेस्ले इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेजचं असं म्हणणं आहे की याचमुळे नेस्ले इंडिया लिमिटेड मधून 209 मिलियन डॉलर ते 220 मिलियन डॉलरचा आउटफ्लो, म्हणजे 1,815 कोटी रुपये ते 1,910 कोटी रुपयांपर्यंतचा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच इंडसइंड बँक लिमिटेडमधून 132 मिलियन डॉलर ते 134 मिलियन डॉलर, म्हणजे 1,146 कोटी रुपये ते 1,163 कोटी रुपयाचा मोठा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.